काय ग बेटा परत आली? यावंच लागेल ना, बेवडा नशीब आता आला माझ्या. तर कोणी पाहिलं होतं हे स्थळ माझ्यासाठी? मी येणार नाही म्हणजे नाही. एकदा सांगितलं ना मला सासरी यायचं नाही. तू दारू पिणे तर मूत पिऊन तिकडे मर, मला यायचं नाही. वैताग आलाय ग आई या माणसाचा. रोज दारू पिऊन येतो, रोज एक दिवस सुद्धा असा निघत नाही. रोज दारू पिऊन येतो आणि गल्ली नवरी करतो बाई. शपथ विपत लागत नाही मला बेवड्या जातीचा. वय तिकडे, कॉल करू नको मला. अगं मम्मी, हा माणसाला ना कुठे घेऊन जायचं लायकीचा सुद्धा नाही. मी माझ्या ना मैत्रिणीकडे घेऊन गेली. तिच्या सासऱ्याला ना किडनी स्टोनचा त्रास होता. मग हा काय बोलला तिथं, म्हणे याला दारू पाजा, म्हणे किडनी स्टोनचा त्रास निघून जाईल. त्या माणसाला एवढी दारू पाजली, किडनी स्टोन राहायला बाजूला आणि तो माणूसच गचकला. हे प्रभू का रे बैला, तू काय म्हणत होता? जिजू लग्नामध्ये खूप गोरे दिसायचे, पिवळे दिसायचे. तुला माहिती ते पिवळे काबर दिसायचे? लग्नात ना त्यांना कावीळ झालेले होते दारू पिऊन. तू सांगायचं पिवळे दिसायचे. आत्याने मुद्दाम केलं ना. मी तिच्या मुलाशी लग्न केलं नाही म्हणून तिने मला दारुड्याचं स्थळ आणून दिलं. बदला घेतला तिने माझा. नवरा ना गरीब असावा पण दारुड्या बिलकुल